Hi students, in today's video we are going to discuss the remaining part of our first practical, that is morphology, microscopy, powder characteristics of given dash dash drug. In that first two video we will discuss the first two drugs, that is first drug that is glow and second drug is fennel fruit. In today's video we will discuss senna leaf drug. एम काय असणार आहे एक्सपेरिमेंटचं? टू स्टडी मॉर्फोलॉजी, मायक्रोस्कोपी, पावडर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिवन सेन्ना लीफ. आता रिक्वायरमेंट्स काय काय लागणार आहेत ह्या एक्सपेरिमेंटसाठी? तर मायक्रोस्कोप, स्लाइड, कवर स्लिप, ब्रश अँड ब्लेड. सो सेन्नाचं सिनोनिम काय आहे? अलेक्झांड्रियन सेन्ना, टिन्नेवेल्ली सेन्ना, इंडियन सेन्ना अँड सोनामुखी. आपण बायोलॉजिकल सोर्स बघूया. सेन्ना लीफ कंसिस्ट ऑफ द ड्राइड लीफलेट्स ऑफ कॅशिया ॲक्युटिफोलिया known as Alexandrian senna and Cassia angustifolia, which is commercially known as Tinnevelli senna. It belongs to family Leguminosae. हे आहे बायोलॉजिकल सोर्स. केमिकल कन्स्टिट्युएंट्स बघूया आपण सेन्ना लीफमध्ये. त्याच्यामध्ये सेन्ना कंसिस्ट ऑफ सेनोसाइड्स A and B 2.5% based on aglycons senidine A and B, senosides C and D which are glycosides of heterodianthrons of alloimodine and rein are present. Others includes palmidine A, rein, anthrone and alloimodine glycosides. Senna also contains free chrysophenol, imodine and their glycosides, and free alloimodine, rein and their monoanthrons, dianthrons and their glycosides. Mucilage is present in the epidermis of the leaf and gives red color with ruthenium red. आता हे सेनोसाइडचं स्ट्रक्चर आहे. आता त्याच्यामध्ये सेनोसाइड्समध्ये 10th and 10th डॅश हे दोन पोझिशन तुम्हाला ह्या स्ट्रक्चरमध्ये दाखवलेले आहेत. आता त्याच्यामध्ये ग्लायकोसाइड कोणकोणते सांगितलेत बघा. सेनोसाइड A, सेनोसाइड B, सेनोसाइड C, सेनोसाइड D. आता सेनोसाइड A म्हणजे ट्रान्सपोजिशनला आणि सेनोसाइड B म्हणजे मेझोपोजिशनला. C मध्ये परत ट्रान्सपोजिशन आणि D मध्ये मेझोपोजिशन. आता सेनोसाइड A मध्ये 10 पोझिशनला COOH हा 10th पोझिशन जी आहे ती ट्रान्सपोजिशन आणि R ग्रुप जो असणार आहे त्याला COOH ग्रुप लागल्यानंतर तिथे सेनोसाइड A तयार होणार. सेनोसाइड B म्हणजे मेझो पोझिशनला COOH ग्रुप अटॅच होणार. C पोझिशनला CH2OH. सेनोसाइड A, सेनोसाइड B आणि सेनोसाइड C, D हे COOH ग्रुप R ग्रुपला केव्हा लागणार? ट्रान्सपोजिशनमध्ये जेव्हा 10 आणि 10th डॅश पोझिशन जी आहे तिथे ट्रान्सपोजिशन केली की R पोझिशनला COOH लागणार आणि मेझो पोझिशन असेल त्यावेळेला COOH ग्रुप लागणार आणि CH2OH ग्रुप ट्रान्स आणि मेझो पोझिशनला C आणि D ला अटॅच होणार. हे झाले केमिकल कन्स्टिट्युएंट्स. केमिकल कन्स्टिट्युएंट्स मेनली कोणते आहेत? Senna contains senosides A, B and senosides C and D. Then त्याच्यामध्ये सेनिडीन
based on aglycons cynidine A and B. Cyanosides A and B based on the aglycons. aglycons कोणता आहे? cynidine A आणि B. आणि cyanosides C आणि B मध्ये glycolides of heterodianthrons of alloimidine and rein. हे मेनली तुम्ही जेव्हा लिहिणार केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स त्यावेळेला हे सांगितलं पाहिजे की सेनोसाइड ए आणि बी जो आहे त्याच्यामध्ये अग्लायकॉन्स कोणता प्रेझेंट आहे? सेनिडीन. आणि सेनोसाइड सी आणि डी मध्ये ग्लायकॉइड्स ऑफ हेटेरोडायॲन्थ्रॉन ऑफ अलोइमिडिन अँड रेइन आर मोस्टली प्रेझेंट. आणि सेन्ना लीफ जे आहे ते रेड कलर कधी देतं? तर रुदेनियम रेड ज्या वेळेला इपिडर्मिस ऑफ द लीफ गिव्ज रेड कलर विथ रुदेनियम रेड, कारण त्याच्यामध्ये म्युसिलेज प्रेझेंट आहे. हे जे आहे लिफलेट्स अँड लेग्युम्स ऑफ कॅसिया अंगुस्टिफोलिया. आता कॅसिया अंगुस्टिफोलियामध्ये लीफ कसं असतं तर जे लीफ दाखवलं इथे तर त्याच्यामध्ये 2 to 5 सेंटीमीटर त्याची लेंथ असते आणि 7 to 8 मिलीमीटर विड्थ. आता त्याचा जो अपेक्स आहे तो ॲक्यूट आणि विथ शार्प स्पाइन असतो. ॲक्यूट असतो अपेक्स जो आहे लीफचा तो ॲक्यूट असतो. आणि मार्जिन जे आहे एंटायर मार्जिन. देन व्हेन्स कशा असणार आहेत त्याच्यामधल्या? त्या रेटिक्युलेट व्हेन्स असणार आहेत. आणि लॅमिना जो एंटायर फ्लॅट आणि क्रॅक्स असणार आहेत. आणि बेस जो असणार आहे तो असिमेट्रिकल असणार आहे. आणि शेप कसा असणार आहे तर लॅन्सिओलेट. हे जे लीफ दाखवलेलं आहे त्याचा अपेक्स, मार्जिन, व्हेन्स, लॅमिना आणि बेस असणार आहे तो असिमेट्रिकल असणार आहे. आणि बेस जो असणार आहे तो असिमेट्रिकल आणि शेप असणार आहे तो लॅन्सिओलेट असणार आहे. मेनली सेन्ना leaflets are 3 to 5 centimeter long, 2 centimeter wide and about 0.5 millimeter thick. It shows acute apex, entire margin and asymmetric base. Outline is lanceolate to ovate lanceolate. Then lamina is found on both the surface. Leaves show grayish green color for Alexandrian senna and yellowish green for Tinnevelli senna. Leaves of Tinnevelli senna are somewhat larger, less broken and firmer in texture than that of Alexandrian senna. Odor of leaves is slight but characteristic and taste is bitter. Mucilaginous एपिडर्मिस असल्यामुळे आपण टेस्ट काय बघितली त्याची? रेड कलर दाखवतो ड्यू टू रुदेनियम रेड. म्युसिलेज प्रेझेंट असल्यामुळे. सो both the types of leaflets show impression or transverse markings due to the pressing of midrib. मिडरिब प्रेस केल्यामुळे ते इम्प्रेशन ट्रान्सवर्स मार्किंग दिसतं. कसा आहे कलर? कसा आहे तर येलोइश ग्रीन कलर आहे. ओडर त्याचा स्लाइट आहे अँड टेस्ट आहे ती म्युसिलॅजिनस टेस्ट आहे आणि स्लाइटली बिटर. देन आपण ही आता मायक्रोस्कोपी बघितली. आता बघूया मायक्रोस्कोपी. आता मायक्रोस्कोपीमध्ये सेमॅटिक डायग्राम तुम्हाला दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये डॉर्सल सरफेस, देन लॅमिनामध्ये बघा आणि व्हेंट्रल सरफेस. लॅमिना काय काय कवर करत आहे तर अप्पर इपिडर्मिस, देन लोअर इपिडर्मिस. इन दॅट पॅलिसेड सेल्स, फेस्क्युलर बंडल्स, देन आणि काय आहे देन
फायबर ग्रुप प्रेझेंट आहे, अप्पर पॅलिसेड आहेत, लोअर पॅलिसेड आहेत, ट्रायकोम्स आहेत, झायलेम्स आहेत प्रेझेंट, देन कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स आहेत, कोलेनकायमा म्हणजे जी आता त्याच्यामध्ये आपण कोलेनकायमा म्हणजे काय आहे तर व्हेंट्रल साईडला मेनली प्रेझेंट असतो, मल्टीलेयर्ड असतात, थिक वॉल्ड पॅरेनकायमा कंटेनिंग सेल्युलोज प्रेझेंट ओनली ॲट व्हेंट्रल साईड. आता आपण मायक्रोस्कोपी बघूया. त्याच्यामध्ये being isobilateral leaf, Senna shows more or less similar features at both the surface of leaf with few differences. Transverse section of leaf shows upper and lower epidermis with straight wall cells, few of which contain mucilage. Parasitic stomata and non-lignified unicellular trichomes are found on both the surface. A single layer of palisade parenchyma is observed at both the sides, but it is discontinued in the midrib region of lower epidermis due to the zone of cholenchymatous tissues. Palisade is followed by spongy mesophyll which contains cluster crystals of calcium oxalate and vascular strands. Midrib shows the vascular bundle containing xylem and phloem, almost surrounded by lignified pericyclic fibers, and a sheath of parenchyma which contains prismatic crystals of calcium ऑक्झॅलेट. आता हे सेमॅटिक डायग्राम तुम्ही लक्षात घ्या. फायबर ग्रुप प्रेझेंट इनर त्याच्यामध्ये मिडल पार्ट जो आहे त्याच्यामध्ये फायबर ग्रुप झायलेम, देन फायबर ग्रुप अगेन जो व्हेंट्रल सरफेस जो आहे त्यालासुद्धा फायबर ग्रुप अटॅच आहे आणि डॉर्सल जो सरफेस आहे त्यालासुद्धा फायबर ग्रुप अटॅच आहे. अप्पर इपिडर्मिस, then upper palisade, then lower palisade, vascular bundles present आहेत, then trichomes आहेत. ट्रायकोम्स कसे प्रेझेंट आहेत तर पॅरासायटिक स्टोमॅटा आणि नॉन लिग्निफाईड युनिसेल्युलर ट्रायकोम्स मेनली प्रेझेंट आहेत बोथ द सरफेसला. देन हे झालं. देन कॅल्शियम ऑक्झलेट क्रिस्टल्स प्रेझेंट आहेत आणि कोलेनकायमा लेअर प्रेझेंट आहे. आता TS बघूया आपण. TSमध्ये सांगितलेलं आहे काय काय आहे ते. आता फर्स्ट बघूया तर लॅमिना. लॅमिनामध्ये काय काय सांगितलेलं आहे तर अप्पर इपिडर्मिस जो आहे, अप्पर इपिडर्मिस तो कसा आहे, सिंगल लेयर्ड पॉलिगोनल straight anticlinical walls, few cells contains mucilage, epidermis is covered with cuticle. epidermis जो आहे तो क्युटिकलने कवर्ड केलेला आहे. आयसोबायलॅटरल नेचर आहे या लॅमिनाचं. अप्पर इपिडर्मिस त्याच्यामध्ये कवर होतं. अप्पर इपिडर्मिस कसा आहे तर सिंगल लेयर्ड आहे, सिंगल लेयर आहे, पॉलिगोनल आहे आणि म्युसिलेज कंटेनिंग सेल्स आहेत आणि त्याचा लेयर इपिडर्मिस जो आहे तो कवर्ड कशाने केलेला आहे, क्युटिकलने कवर्ड आहे. आता अप्पर पॅलिसेड जे आहेत त्या कशा आहेत, सिंगल लेयर्ड बट इलॉंगेटेड आहे, कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहेत, नॅरो आहेत, थिन वॉल्ड पॅरेनकायमा कंटिन्यू विथ ओव्हर मिडरिब रिजन. आता सिंगल लेअर आहेत. पॅलिसेड पॅरेनकायमा जे आहेत किंवा अप्पर पॅलिसेड जे आहेत ते सिंगल लेअर आहेत. आता त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन शीथ म्हणजे काय तर पॅरेनकायमाटस लेअर कंटेनिंग कॅल्शियम ऑक्झलेट प्रिझम प्रेझेंट ॲट डॉर्सल अँड व्हेंट्रल साईड.
ते म्हणजे काय आहे तर क्रिस्टलाइन शीथ. पॅरेनकायमाटस लेयर कंटेनिंग कॅल्शियम ऑक्झॅलेट प्रिझम प्रेझेंट ॲट डॉर्सल अँड व्हेंट्रल साइड. क्रिस्टलाइन शीथ दाखवलेली आहे बघा ॲरोने, ते आहे क्रिस्टलाइन शीथ. देन स्क्लेरेनकायमॅटस शीथ. आता त्याच्यामध्ये काय आहे तर लिग्निफाईड दिसतात, थिक वॉल्ड सेल कव्हरिंग विथ व्हॅस्क्युलर बंडल. व्हॅस्क्युलर बंडलने कव्हर आहेत आणि लिग्निफाईड आहेत. हे आहे स्क्लेरेनकायमॅटस शीथ. आता त्याच्यामध्ये अप्पर पॅलिसेड कशा आहेत. अप्पर पॅलिसेड त्या सिंगल लेयर्ड इलॉंगेटेड कॉम्पॅक्टली अरेंज्ड नॅरो थिन वॉल्ड पॅरेनकायमा कंटिन्यू विथ ओव्हर मिडरिप रिजन. आता स्पॉन्जी पॅरेनकायमा जो त्याच्यामध्ये काय आहे स्फेराफाइड्स दाखवले बघा ॲरोने. स्फेराफाइड्स कशामध्ये प्रेझेंट आहे स्पॉन्जी पॅरेनकायमा. थिक वॉल्ड आहे, लूजली अरेंज आहे, लार्ज इंट्रासेल्युलर स्पेस आहे आणि स्फेराफाइड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. तो कशामध्ये आहे तर स्पॉन्जी पॅरेनकायमा. लोअर पॅलिसेड जे आहेत ते ओन्ली इन लॅमिना, लूजली अरेंज्ड आहेत, वेवी वॉल्स आहेत, सेल स्मॉलर दॅन अप्पर पॅलिसेड. अप्पर पॅलिसेड जे आहेत त्या लॉंगर आहेत आणि लोअर जे पॅलिसेड आहेत त्या स्मॉलर आहेत. आता लोअर इपिडर्मिस जो आहे तो सिमिलर टू अप्पर इपिडर्मिस. कसा आहे सिंगल लेयर्ड आहे. त्याच्यानंतर तो इपिडर्मिस जो आहे तो क्युटिकलने कव्हर केलेला आहे आणि सेल्स जे आहेत त्या म्युसिलॅजिनियस आहेत, म्युसिलेज प्रेझेंट आहे. आता ट्रायकोम जे आहेत, ट्रायकोम ते कसे आहेत कव्हरिंग ट्रायकोम आहेत, कोनिकल आहेत, युनिसेल्युलर आहेत, थिक वॉल्ड आहेत आणि कव्हरिंग ट्रायकोम आहेत. कव्हरिंग ट्रायकोम. देन स्टोमॅटा कोणता प्रेझेंट आहे याच्यामध्ये तर पॅरासायटिक स्टोमॅटा प्रेझेंट आहे. आता पॅरासायटिक टाईप म्हणजे रुबियासियस स्टोमॅटा मेनली प्रेझेंट आहे. म्हणजे काय तर पॅरलल सेल्ड स्टोमॅटा विथ टू सबसायडेटरी सेल्स अराउंडेड विथ गार्ड सेल्स आहेत आणि पॅरलल टू सेल्स प्रेझेंट. मेनली दोन्ही बाजूला सेल्स आहेत आणि विथ गार्ड सेलने त्याला सराउंड केलेलं आहे. पॅरलल सेल पॅरासायटिक स्टोमॅटा प्रेझेंट आहे आणि कव्हरिंग ट्रायकोम्स आहेत. व्हॅस्क्युलर बंडल्स झायलेम कसे आहेत, झायलेम आणि फ्लोएम. झायलेम जे आहेत ते लिग्निफाईड आहेत आणि फ्लोएम जे आहेत ते नॉन लिग्निफाईड आहेत. आता कोलेनकायमा म्हणजे काय तर मल्टी लेयर्ड थिक वॉल्ड पॅरेनकायमा कंटेनिंग सेल्युलोज प्रेझेंट ओनली ॲट व्हेंट्रल साईड. मेनली प्रेझेंट कुठं आहे तर व्हेंट्रल साईडला. हा आपण TS बघितलेला आहे. TSमध्ये काय काय आहेत तर पॅलिसेड सेल आहेत अप्पर लेअरमध्ये पण आणि लोअर लेअरमध्ये पण. त्याच्यामध्ये क्रिस्टलाइन शीथ प्रेझेंट आहे, स्क्लेरेनकायमॅटस शीथ आहे, देन स्फेराइड्स प्रेझेंट आहेत, स्पॉन्जी पॅरेनकायमा, देन कव्हरिंग ट्रायकोम्स, पॅरासायटिक स्टोमॅटा, झायलेम, फ्लोएम, कोलेनकायमा, व्हॅस्क्युलर बंडल्स एक्सेट्रा. हे सगळं ह्या TSमध्ये आपण बघितलेलं आहे. केमिकल टेस्ट मेनली सेन्नासाठी किंवा अँथ्रोक्विनोनसाठी कोणती टेस्ट आहे बॉन्ड ट्रॅगर टेस्ट. काय करायचं ह्या केमिकल टेस्टमध्ये, ही टेस्ट तुम्हाला एक्झाममध्ये पण विचारली जाते. द लिव्ज आर बॉइल्ड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अँड फिल्टर्ड. ही टेस्ट अँथ्रोक्विनोनसाठी आहे.
क्वेश्चन्स विचारला जाताना कसा विचारला जातो तर अँथ्रोक्विनोनसाठी टेस्ट काय आहे, कोणती आहे, तर तुम्हाला ती लक्षात आली पाहिजे की बॉर्न ट्रॅगर टेस्ट जी आहे ती अँथ्रोक्विनोनसाठी यूज केली जाते. आता त्याच्यामध्ये द लीव्ज आर बॉइल्ड विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड अँड फिल्टर्ड. बॉईल करायची लीव्स आणि नंतर फिल्टर करायची. जे काही फिल्ट्रेट येईल ते ऑर्गॅनिक सॉल्वंटने हे ॲड करायचं. त्याच्यामध्ये बेन्झिन, इथर और क्लोरोफॉर्म ॲड करायचं, शेक करायचं. देन ऑर्गॅनिक लेअर जो आहे तो सेपरेट होतो अँड ॲड टू इट अमोनिया सोल्युशन ॲड केल्यानंतर ॲमोनिकल लेअर जो आहे तो प्रोड्यूस होतो. पिंक टू रेड कलर इंडिकेट होतो आणि प्रेझेन्स ऑफ अँथ्रोक्विनोन ग्लायकोसाइड. म्हणजे काय करायचं आहे, ल्यूज बॉईल करायची, फिल्टर करायचं, फिल्ट्रेटमध्ये बेन्झिन ऑर्गॅनिक सॉल्वंट ॲड करायचं, बेन्झिन, इथर और क्लोरोफॉर्म ॲड करायचं. देन शेक करायचं. शेक केल्यानंतर जो लेअर आहे तो सेपरेट होतो. त्याच्यामध्ये अमोनिया सोल्युशन ॲड करायचं. अमोनिया सोल्युशन ॲड केल्यानंतर पिंक किंवा रेड कलर ऑब्झर्व होतो. दॅट इज अँथ्रोक्विनोन प्रेझेन्स ऑफ अँथ्रोक्विनोन ग्लायकोसाइड. ही झाली केमिकल टेस्ट. देन स्टेनिंग आणि डायग्नोसिस किंवा मायक्रोकेमिकल टेस्ट कोणकोणत्या आहेत तर फ्लोरोग्लिसरॉल प्लस HCl रेड किंवा पिंक कलर दाखवतो. लिग्निफाईड टिश्यू जे आहेत झायलेम किंवा स्क्लेरेन्कायमा त्याच्यासाठी फ्लोरोग्लिसरॉल आणि HCl ॲड केल्यानंतर रेड किंवा पिंक कलर येतो, लिग्निफाईड टिश्यू दिसतात. देन रुदेनियम रेड रेड किंवा पिंक कलर टाकल्यानंतर म्युसिलॅजिनस सेल्स ऑफ इपिडर्मिस. रुदेनियम रेड टाकल्यानंतर म्युसिलॅजिनस रेड सेल्स दिसतात. देन सुदान रेड 3 पिंक कलर क्युटिन आणि क्युटिकलसाठी. देन ॲसिटिक ॲसिड क्रिस्टलिन सोल्युबल होतात त्याच्यामुळे कॅल्शियम प्रेझेंट दिसतं. देन हायड्रोक्लोरिक ॲसिड क्रिस्टल सोल्युबल होतात हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये, दॅट इज ऑक्झलेट प्रेझेंट दिसतात. सल्फ्युरिक ॲसिड टाकल्यानंतर क्रिस्टल सोल्युबल होतात, कॅल्शियम सल्फेट निडल्स ऑब्झर्व होतात. हे झाल्या स्टेनिंगच्या टेक्निक टेस्ट. देन ह्या आहेत पावडर कॅरेक्टरिस्टिक्स. आता पावडर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये काय सांगितलं तर इपिडर्मिस जो आहे तो कवरिंग ट्रायकॉम्स प्रेझेंट आहेत. देन एपिडर्मिसमध्ये मेनली स्टोमॅटा जे आहेत ते पॅरासायटिक स्टोमॅटा आहे, रुबियासियस पॅरलल सेल्ड स्टोमॅटा ऑब्झर्व होणार. त्याच्यानंतर पॅलिसेड सेल्स आहेत अंडर द इपिडर्मल सेल्स ए सिंगल रॉ ऑफ पॅलिसेड लेअर. देन क्रिस्टल शीथ जी आहे ती मेनली प्रेझेंट आहे सेन्ना लीफमध्ये. ए गटर शेप्ड ग्रुप ऑफ सिमिलर फायबर्स ऑन द ॲबडॅक्सियल साइड कंटेनिंग प्रिझमॅटिक क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्झॅलेट दॅट इज क्रिस्टलाइन शीथ प्रेझेंट आहे. इपिडर्मिस विथ पॉलिगोनल सेल्स युनिसेल्युलर थिक वॉल्ड ट्रायकोम्स. आणि क्रिस्टल्स जे आहेत मेनली ऑन द ॲबडॅक्सियल सरफेस क्रिस्टल्स ऑफ कॅल्शियम ऑक्झाईड डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द लॅक्झुनियस टिश्यू. हे तुम्हाला मेनली मी स्ट्रक्चर्स जे आहेत त्याच्यासाठी दाखवलेलं आहे. तसे आपल्याला पावडर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये मायक्रोस्कोपिकल कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत त्या दिसणार आहेत. झायलेम वेसलसुद्धा याच्यामध्ये मेनली दिसतात. इपिडर्मल सेल्स, पॅरासायटिक स्टोमॅटा, कवरिंग ट्रायकोम्स, झायलेम वेसल्स, कॅल्शियम ऑक्झॅलेट क्रिस्टल हे मेनली कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि युजेस काय आहेत, सेन्ना लीव्ज आर यूज्ड ॲज अ लॅक्झेटिव्ह. इट कॉजेस इरिटेशन ऑफ लार्ज इंटेस्टाईन and have some gripping effect, thus they are prescribed along with carminatives. सेन्ना लीव्ह जे आहे ते त्याच्यामुळे इरिटेशन होतं इंटेस्टाईनमध्ये म्हणून ते कोणाबरोबर दिलं जातं, कार्मिनेटिव्स सोबत दिलं जातं. सो सेन्ना इज स्टिम्युलंट कॅथॅरेटिक and exerts its action by increasing the tone of the smooth muscles in large intestine. सो हे प्रॅक्टिकल इथे संपलेलं आहे. हा तिसरा ड्रग होता सेन्ना. फर्स्ट एक्सपेरिमेंटमध्येच हे आपल्याला सगळे ड्रग बघायचे आहेत. देन नेक्स्ट असणार आहे
सेनानंतरचा नेक्स्ट ड्रग जो आहे तो सिनॅमन आहे. तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.